आपण पाहत आहात दैनिक लेटेस्ट न्यूज। अकोल्यातील लाचखोरी प्रकरणात अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे। भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने जळगावातील त्यांच्या विष्णुनगर येथील निवासस्थानी झडती घेतली असता तब्बल 2,94,64,847 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। एसीबीच्या माहितीनुसार झडतीमध्ये 1,53,84,630 रुपयांची रोकड, 422 ग्रॅमपेक्षा अधिक वजनांचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, विविध मालमत्तेची कागदपत्रे आणि सोने खरेदीचे पावत्याही सापडल्या आहे। संपूर्ण मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी कोषागार कार्यालयात जमा करण्यात आला आहे। दरम्यान किरण चौधरी यांच्या विरुद्ध 26 जून रोजी अकोला येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर अकोला एसीबीच्या निर्देशानुसार जळगाव एसीबीचे पथक विष्णुनगर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। मात्र त्याचवेळी घर बंद असल्यामुळे एसीबीने घर सील बंद केले। त्यानंतर 2 जुलै रोजी त्यांच्या पत्नी मनीषा चौधरी जळगावात आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा झडती घेण्यात आली। या झडती दरम्यान घरात मोठ्या प्रमाणावर नोटांची बंडले, सोन्याची चांदीचे दागिने, मालमत्तेची कागदपत्रे आणि सोन्या खरेदीचे पावत्या आढळून आल्या। संपूर्ण मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी कोषागार कार्यालयात जमा करण्यात आला आहे। दरम्यान किरण चौधरी यांच्या विरुद्ध 26 जून रोजी अकोला येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर अकोला एसीबीच्या निर्देशानुसार जळगाव एसीबीचे पथक विष्णुनगर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। मात्र त्याचवेळी घर बंद असल्यामुळे एसीबीने घर सील बंद केले। त्यानंतर 2 जुलै रोजी त्यांच्या पत्नी मनीषा चौधरी जळगावात आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा झडती घेण्यात आली। या झडती दरम्यान घरात मोठ्या प्रमाणावर नोटांची बंडले, सोन्याची चांदीचे दागिने, मालमत्तेची कागदपत्रे आणि सोन्या खरेदीचे पावत्या आढळून आल्या। संपूर्ण कारवाईची नोंद पंचनाम्यात करण्यात आली असून सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत। प्रदीप मैराले, अप्पर अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी अधिकृत माहिती देताना काय सांगितले आहे पाहूया। सर, अकोला येथील एक क्रॅश झाला होता मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांवर, त्या संदर्भात आपण काल रात्री त्याच्या घराची झडती घेतली। नेमकं काय काय वाटलं? लोकसेवक किरण पुरुषोत्तम चौधरी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग 1 अकोला यांच्यावर दिनांक 26/6/2026 रोजी अकोला येथील सिटी कोतवाली येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्यांचे राहते घर जळगाव येथे असल्याने त्या संदर्भात सर्च काल घेण्यात आला आणि त्या सर्चमध्ये 1,53,84,630 रुपये एवढी रोख रक्कम, 60,88,551 एवढ्या मूल्याचे सोने व चांदीचे धातू व मौल्यवान दागिने, तसेच 62,13,376 एवढ्या किमतीचे प्रॉपर्टी संदर्भातले काही दस्तऐवज व घरातील वस्तू आणि इतर काही महत्वाच्या मौल्यवान धातूच्या विकत घेतल्याच्या पावत्या असे एकूण मिळून 2,94,64,847 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल कालच्या कारवाईमध्ये मिळून आलेला आहे आणि तो मौल्यवान जो मुद्देमाल आणि महत्वाची कागदपत्र आहेत ही सदरच्या झडती कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई जी आहे ती नाशिक आणि जिल्हा युनिटचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे केलेली आहे आणि याचा पुढचा तपास हा अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे युनिट अवधीतील अधिकारी करीत आहेत। सर, जप्त केलेला मुद्देमाल आहे तो अकोला एसीबीकडे रवाना करण्यात आला आहे की आपल्याकडे? त्याबाबतची पुढची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे। ही जी रोकड आपल्याकडे मिळून आलेली आहे या संदर्भात वेगळा अपसंबंधीचा काही गुन्हा वगैरे या प्रकरणात दाखल आहे? सध्या तरी त्याबाबत तपास जो आहे अकोला युनिटकडे सुरू असल्या कारणाने त्याबाबत तपासाची आवश्यक कायदेशीर कारवाई त्याप्रमाणे करण्यात येईल। एसीबी अधिकाऱ्यांची अधिकृत माहिती। एसीबीने जप्त केलेले रोकड, दागिने आणि मालमत्ते, कागदपत्रांची आता सखोल तपासणी केली जाणार आहे। ही संपत्ती अधिकृत उत्पन्नातून मिळवण्यात आली आहे की बेहिशोबी आहे याचा तपास एसीबी करत आहे। तसेच आर्थिक व्यवहार, बँक खात्याची माहिती, मालमत्तेची खरेदी विक्री आणि संबंधित कागदपत्रांचीही छाननी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे। या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून
पुढील तपासात आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणातील मोठे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी दैनिक लेटेस्ट न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की पहा. मी आहे मुख्य संपादक हबीब चव्हाण. धन्यवाद. जय हिंद.